ती घटना घडलेली आहे. त्या दिवशी मला लहान पोरांचा आवाज आला. मी त्या पोरांना ओळखत होते. तेव्हा हे बघितली ती माझ्या बहिणीची पोर आहेत. आता तिला रस्त्यावर पण सोडू शकत नाही मी, म्हणून मी माझ्या घरामध्ये घेतलं, असं तिने सगळ्यांना सांगितलं ते समाजातल्या पुढाऱ्यांनी. या सगळ्या घटना कळल्याच्या नंतर आता ती कुठे गेलेली त्यांनी आम्हाला काही माहिती नाही ती कुठे गेलेली आहे. हा, पण त्याच्या नवऱ्याचं गाव आम्हाला माहिती आहे, तिकडे जाऊन चेक करा. मग हे गेल्या युपी मध्ये गेल्याच्या नंतर बऱ्याच काही तिचे फोटो बिटू होते त्या बहिणीकडे पुरी बाईचे फोटो होते. पुरे युपी मध्ये शोधण्यात आलं आणि त्या गावामध्ये ती आढळली. म्हणजे ते अब्दुल रहमान जो आहे त्याचा फोटो नव्हता, फक्त तिच्या बहिणीचाच फोटो, त्या मोठ्या बहिणीकडे त्या बहिणीचाच फोटो होता. तिने ते दाखवलं त्या माध्यमातून. तेव्हा हे सगळं त्या बापाला कळलं. तेव्हा तो हातावरती केलेला माणूस होता, त्याला काही पोराचं घेणं देणं नव्हतं. तरी पण तो पुढे आला. काही लोक पुढे आली होती, तो घाबरला त्या लोकांना बघून, त्या पुढाऱ्यांना बघून, आणि ते सगळं म्हणला की मी माफी मागतो, माझ्या बायकोने असं काही केलं. आणि त्याची बायको त्याच्याकडे आली होती, पण त्या नालायक माणसांनी म्हणजे अब्दुल रहमाननी